नमस्कार. अ, मला फक्त एकच गोष्ट बोलायची. माझा पहिलाच ब्लॉग असणार आहे हा. आणि मला एकच गोष्ट विचारायची. मी रेंटनी राहते आणि मला ह्या गोष्टीचा खूप त्रास आहे. खूप म्हणजे खूप त्रास आहे मला. म्हणजे मानसिक त्रास आहे. माझ्या नवऱ्यालाही घेणं देणं नाही, मुलालाही घेणं देणं नाही. कारण आम्ही वेल सेटल आहेत असं नाही आहे. माझे मिस्टर मिलिटरीत असल्यामुळे खूप वर्ष तिकडेच होते. 25 वर्षाची जी सर्व्हिस केलेली आहे त्यांनी. आणि आम्ही आता सध्या मुलाच्या शिक्षणाच्या कारणामुळे आता आम्ही रेंटने राहिलेलो आहे. तर आम्हाला स्वतःचे घर आहेत ते जे रेंटने दिलेत आणि आम्ही इथे राहतो. तर आम्हाला स्वतःचं घ्यायचं, पण आम्ही पहिले एरिया बघून मग घेऊ. कारण 20 वर्ष मी माझ्या आयुष्यातली एकाच ठिकाणी काढलेले आहेत, म्हणून मला समजत नाही कुठे घर घ्यायचं. तर आम्ही पहिले एरिया वाईज बघू कसं काय, पाणी कसं आहे किंवा सोसायटी कशी आहे काय, त्याच्यानंतर आम्ही डिसिजन घेणार. माझा मुलगा आता डिग्रीला आहे, म्हणून आम्ही डिसिजन घ्यायला मागे पुढे करत आहे. म्हणून आम्ही थोडे दिवस रेंटवरती राहतो. पण रेंटवरती राहत असताना जे घाणेरडे अनुभव येत आहेत ना मला ते सहन नाही होते. कारण मी स्वतःच्या घरात राहिलेली, मी कोणाला त्रास दिलेला नाही. तर असा अर्थ आहे ना, घरमालक त्रास देत नाही. तो बिचारा त्याचे पैसे घेतो, तो आपल्याला शब्दांनाही बोलत नाही. पण हे इतर लोक आहेत ना, जे रेंट म्हणजे धब्बा माणूस जातीवादाला पण गोष्टी बोलून दाखवतो की जात काढू नका, हे काढू नका, ते काढू नका. मी फ्लॅटच्या आतमध्ये काय करते काय नाही, आरडाने ओरडाने, एक मुलगा आहे मोठा आहे, परत मी आहे, माझे मिस्टर आहेत, बस. मी ब्लाऊज शिवायचं काम करते, तर त्याच्यामध्ये पण माझा वेळ निघून जातो. मी कोणाशीही म्हणजे मला काही वार्ता करायला वेळ नाही आहे. पण मला एकच गोष्ट बोलायची, असा काय प्रॉब्लेम होतो आहे? रेंटवाले तर काय प्रॉब्लेम होतो, माझेही स्वतःच्या घरात तर मीही भाड्याने दिलेले, पण त्यांना काही त्रास नाही होत. एवढी चीप सोसायटीने, मला ही सोसायटी अजिबात आवडलेली नाही आहे. इथलचे लोक सर्व माहिती नाही कशा मेंटॅलिटीचे. तिथे एक ग्रुप आहे लेडीज ग्रुप म्हणून. त्या लेडीज ग्रुपमध्ये मला थर्ड व्यक्तीने ॲड केलेलं होतं ब्लाऊज. म्हणजे आपले गाववाले असल्यावरती कसे बोलतात, हा तुम्ही छान आहेत तर मी तुम्हाला ॲड करते. तर तिने मला ॲड केलं. मी ब्लाऊज शिवत होती, त्याचा बॅनर टाकलं किंवा काय, खूप छान मला रिस्पॉन्स भेटला. मला आताही ब्लाऊज ते सर्व येतात इथे. म्हणजे मला काहीही प्रॉब्लेम झालेला नाही आहे. मी कधी कोणाशी कॉन्टॅक्टही केलेला नाही आहे. माझ्या घरी सगळेजण येतात, ब्लाऊज शिवून घेऊन जातात. मला फक्त एकच गोष्ट विचारायची की त्या ग्रुपमध्ये एक नियम आहे की रेंटल लोक राहू शकत नाही. तर मला सांगा, रेंटल लोकांनी काय केले त्या ग्रुपमध्ये? लेडीज ग्रुप आहे तर मी पण लेडीजच आहे ना. तसं नाही, त्याच्यामध्ये कोणीही राहू शकत नाही. ठीक आहे, मग ज्या व्यक्तीने मला हे केलं तिने मला सांगितलं तुम्ही लेफ्ट व्हा म्हणून. मी नाही तुम्हाला काढू शकत, मला नाही आवडत, तर तुम्ही स्वतः. तर मी म्हटलं ओके. तोपर्यंत माझी मार्केटिंग चांगल्या पद्धतीने झालेली होती, म्हणून मग मी लेफ्ट झाले. तर त्याच्यामध्ये काय झालं, तर एक काकू आल्या माझ्या घरी. तर काकू मला काय बोलल्या की मी कांदे बटाटे विकते. तर मी म्हणलं अरे बाबा असे तुम्ही कुठे राहतात, काय करतात, असं विचारलं. तर मी म्हणलं स्वतःचं घरी का तुमचं? ते म्हणलं नाही, मी रेंटने राहते. तर मी म्हणलं तुम्ही ग्रुपवरती आहेत? तर ते हां कोणत्या? लेडीज ग्रुपवरती. तर मी म्हणलं का नाही, अच्छा अरे वा छान आहे. तर मी म्हणलं काकू तुम्हाला एक बात बोलू का, तुम्ही चुकूनही त्या अशा व्यक्तीला कळून देऊ नका तुम्ही रेंटने राहतात. मला सांगितलं ठीक आहे, पण कोणाला सांगू नका, नाही तर ते तुम्हाला ना ग्रुपमधून काढून टाकतील. तर तुम्ही किती वाजता टाकतात काय तुम्हाला तेवढंच माहिती पडतं, तर तुम्ही तुमचा बिझनेस त्याच्यावर चालतो, तर तुम्ही ह्या गोष्टी करू नका. मी फक्त एवढं बोलतो. तर त्या मला बोलतात की नाही, त्यांना तर माहिती, त्या माझ्याशी खूप चांगलं बोलतात, त्यांना माहिती आहे मी रेंटने राहते. मला एक गोष्ट खटकली, बाईची शत्रू असते मी ऐकलेलं होतं, पण हे असं पण असतं हे मला नव्हतं माहिती. की ते कांदे बटाटेवालीचं माहिती आहे, ती तिला गायडन्स करते की आता असं नका करू, तसं नका टाकू, सकाळचं म्हणजे ती गायडन्स करते. आणि मग मी हिला काय केलेलं होतं, मी कधी हिला भेटलेली पण नाही. मला इथे येऊन 3च महिने झालेले, जास्त महिने पण नाही झालेले. मग हिला माझा काय त्रास होतो, हिने मला बघितलं नाही, काय नाही. आणि मी असं पण नाही की बाबा मला काही गोष्टी समजत नाही, ग्रुपमध्ये कसं राहायचं कसं नाही. स्वतःचे फ्लॅट्स असल्यावरती माणसाला सगळे नियम माहिती असतात. मग माझा हिला काय प्रॉब्लेम झाला हे याचं मला राहून म्हणजे लक्षात जरी आलं ना तरी मला त्रास होतो, मला स्वतःचा अपमान वाटतो. माझ्या मिस्टरांना सांगितलं ते बोलतं जाऊन दे ना, तुझा बिझनेस चालू आहे ना, तुला काय करायचं आहे. पण मला ही गोष्ट ना सहन होत नाही आहे की रेंटलसोबत काय असे करतात. म्हणजे माझ्यासोबत करतात म्हटल्यावरती दुसऱ्यांना पण करत असेल. आणि मग नंतर ना मी सगळ्यांना विचारायला लागले तुमचं स्वतःचं आहे, तुमचं फ्लॅट तुमचा ओनरचा आहे, तुमचं हे. म्हणजे माझी ना मेंटॅलिटी हल्ली आहे त्याच्यामुळे. आणि माझ्यासोबत ही गोष्ट का घडली ना. आणि असंही नाही, मग मला नंतर थर्ड व्यक्तीने असं सांगितलं की तुम्ही ग्रुप म्हणजे इथे एक मागून येऊन खूप छान बिझनेस करतात, त्याच्यामुळे कोणीतरी तुमची पिन मारली असेल. अरे पिन जरी मारलं तर मी नशिबाने मी घेणार आहे, मी कोणाचं हक्काचं घेणार नाही आहे. माझ्याकडे आत्ताही काम आहे. मग मला ह्या गोष्टी कळत नाही, बायकाचं का अशा गोष्टी होतात. आणि मला एक नियम सांगा, इथे सणवार असतात त्या टायमाला
इथे पैसे घेतात, हे कॉन्ट्रिब्युशन करतात. तर कॉन्ट्रिब्युशनमध्ये जो स्वतःचा फ्लॅट आहे तो 1200 रुपये काढतो आणि जो रेंटने दिला रेंटवाल्याकडून 500 रुपये घेतात आणि ओनरकडून 1200 रुपये घेतात. म्हणजे टोटल किती झाले? टोटल झाले 1700. जर 1700 रुपये घेतात कार्यक्रमासाठी रेंटलवाल्याकडून आणि घर मालकाकडून, त्या कार्यक्रमाला आम्हाला नाही बोलवत, पण आम्ही ग्रुपमध्येच नाही आहे ना. तर आम्हाला तुम्ही ॲड करणार कसे? आम्हाला तुम्ही कसे सांगणार की खाली काय कार्यक्रम चालला आहे काय नाही? पण तुम्ही 1200 रुपये आमच्याकडून घेत आहेत कशाचे? म्हणजे जे घरमालकाकडून 1200 रुपये घेतात तो तर बिचारा इकडे येणार नाही आणि 500 रुपये आमच्याकडून घेतात, तर आम्हाला ग्रुपमध्येच ठेवलेलं नाही. पण तुम्ही कार्यक्रम करताना आमच्याकडून पैसे घेतात तर कशाचे? आम्हाला हक्क नाही विचारायचा. आणि जरी समज आम्ही भाड्याने राहत असेल तर भाडं पेड करतोय आम्ही, तर तुम्ही इन्व्हेस्टमेंटवाल्यांना फ्लॅट देऊ नका, अजिबात फ्लॅट देऊ नका. आणि इथे जे ओनरनी म्हणजे जे राहत असतील ओनरच फक्त, तर ॲक्च्युली त्यांना स्वतःचे घरं नाही आहेत म्हणून ते इथे राहतात.